अमोल मिटकरी यांच्या वाहनावरील हल्ल्यातील मुख्य आरोपी जो आहे तो त्यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी स्वतः अमोल मिटकरी आपल्या मुलीसह आणि भावासह जे आहे ते अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर जे आहे ते या ठिकाणी पायऱ्यावर त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। अमोल मिटकरी यांच्या मुलीचे आता जर आपण पाहिलं तर भारताचे संविधान आहे आणि तिकडे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फोटो घेऊन त्यांचे भाऊ देखील या ठिकाणी आले। स्वतः अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगणार, मुख्य आरोपीला अजून अटक झालेली नाही, काय मागणी आहे? मुख्य आरोपी सध्या राज ठाकरेंच्या बंगल्यावर शिवतीर्थावर गेल्याची माहिती आहे। तो मुख्य आरोपी 3 दिवसापासून प्रवास करतोय। काल या सर्व प्रकरणाचे जे इंचार्ज होते PI सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे अजित जाधव यांना स्वतः फोन करून सांगितलं की साहेब थोड्या वेळात तो प्रेस कॉन्फरन्स घेतोय। त्यांनी मला असं सांगितलं की साहेब त्याला थोड्या वेळात आम्ही अटक करू। त्याच्यानंतर त्या भडव्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की नाही मला माहीत नाही, पण तो तिथून चॅलेंज देतो की याला मारून टाकू म्हणून। आज कोणीतरी उंबरकर नावाचा त्यांचा छाटछूट कार्यकर्ता आहे, त्यांनी पण मारून टाकण्याची धमकी दिलेली आहे। परवा देशपांड्यांनी दिली, त्या आणखी 2-3 त्यांच्या टुकार लोकांनी दिली। म्हणजे चाललंय काय? या देशाला काही संविधानिक पद्धत आहे की नाही? तुम्ही माझ्या घराच्या समोर सुरक्षा लावली म्हणजे उपकार नाहीत केले ना। मी महाराष्ट्र विधानसभेच्या विधिमंडळाचा वरिष्ठ सभागृहाचा सदस्य आहे आणि वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असताना महायुती सरकार हे बाजूला राहू द्या, पण एका मुलीचा बाप आहे, ती मुलगी आज शाळेत का नाही गेली म्हणून मी चिडलोय। का तुम्ही दहशती ती रोज टीव्हीवर पाहते? कारण आता मोबाईलवर दिसते ना की साधारण तो माणूस म्हणते की मिटकरीला जिवंत राहू देणार नाही। अरे बाप म्हणून मी जरी कठोर असलो तर मुलीचं काही हृदय आहे का नाही? सकाळी ती शाळेत नाही गेली, ते मला वाटलं की एका मुलीची एका दिवसाची शाळा तुम्ही बुडवलीत आणि ती मला म्हणे पप्पा आप डरो मत, मैं आपके साथ हूँ। कॉन्स्टिट्यूशन घेऊन ती इथं बसलेली आहे। मला या पोलिसांच्या एकंदर वर्तनावर संशय आहे। मला माहीत आहे की हे प्रकरण शांत झाल्यावर, हे तर शांत होऊच द्यायचं नाही पोलिसांना, पण हे शांत झाल्यावरही हे पोलिसच माझ्या जीवावर उठतील। कारण RJ हॉटेल जे अकोल्यातलं आहे तिथं हे सगळे गुंडे पोलिसांची गळाभेट यांनी घेतली। LCBच्या अधिकाऱ्यांना भेटून हे गुंडे पळाले। नाशिकपासून मुंबईपर्यंत प्रवास करत असताना पोलिसांच्या लक्षात नाही आला, मुंबईच्या पोलिसांना यांना सांगता नाही आलं। गृहमंत्र्याचा तुम्हाला फोन येतोय, उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोन येतोय, तुम्ही हातावर हात धरून बसलात आणि तो भामटा मला धमक्या देतोय। म्हणजे मी मेल्याची वाट पाहणार का तुम्ही? मी मेल्यानंतर मग त्यांचा PCR, मग त्यांच्यावर ऑफेन्स, मग त्यांच्यावर 302 आणि मग त्यांना अटक। हे काय हुकुमशाही? मी मरायला घाबरणारा माणूस नाही। अमोल मिटकरी महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेत, छावा संघटनेत, बामसेपच्या संघटनेत, मराठा सेवा संघाच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे। मी घाबरणारा नाही आहे बाणगुळांना। मला पोलिसांच्या प्रोटेक्शनची गरज नाही। महाराष्ट्रामधला भीमसैनिक, महाराष्ट्रामधला मराठा सैनिक हा सगळा माझ्या पाठीशी उभा राहिला आहे। मला पोलीस प्रोटेक्शनची पण गरज नाही। त्यांनी काढून टाकावं पोलीस प्रोटेक्शन, आणखी फुटू द्या माझ्या 2-4 गाड्या, मारून टाकू द्या मला। माझ्या मुलीचा काय चूक आहे सांगा ना? 4 वर्षाचं बाळ जे माझं शाळेत जाते ते तो शाळेतून घरी येत नाही तेवढ्यात गाडीवर त्याच काचावर हल्ला झाला ज्या बाजूला तो बसलेला होता 3 वर्षाच्या बाळावर। मी हतबल बाप म्हणून बोलत नाही, एका पक्षाचा आमदार म्हणूनही बोलत नाही, पण मी एका कुटुंबातला प्रमुख म्हणून बोलतो की माझ्यावर जर अशी परिस्थिती आली असेल आणि नंतर तुम्ही पत्रकार विचारता की तुम्ही सरकारमधलेच सरकारमध्ये असून गृहमंत्र्याचा फोन जाऊन जर चार्ज आता गोकुलराज यांच्याकडे होता DYSP, तोही चार्ज एका दिवसात बदलला। मग सांगितलं गेलं आता कुलकर्णींकडे आहे, कुलकर्णी म्हणतात म्हणजे त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही, पण गोकुलराजला फोन केला मी, ते म्हणतात सर मेरे पास चार्ज था, म्हणे मैं चला गया। सांगा ना तुमचा चार्ज संपलाय म्हणून, तुम्ही कोणाकोणाला भेटलात सगळे पोलीसवाले ते तर सांगा। म्हणून आज माझा या न्यायव्यवस्थे ज्या पद्धतीनं अकोला पोलीस माझ्यासोबत वागली, हे अकोला पोलिसांचं अपयश आहे की 2 दिवसापासून FIR झाल्यानंतर सुद्धा 2-3 छाटछूट आरोपी तुम्ही एकत्र करता, त्यांना तुम्ही ॲडमिट करता। ॲडमिट केला त्याला काही हायपरटेन्शनचा किंवा BPचा त्रास नव्हता, ते साबळ्याला त्याला काही त्रास नव्हता, त्याला ॲडमिट केलं, त्याने काय पैशाची देवाणघेवाण केली असेल ते आता SITची चौकशी मागितल्यानंतर सगळं तळात जाईल ना। मी सगळ्या पोलिसांचे CDR काढले पाहिजे, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना सगळ्या पोलिसांचे CDR काढले पाहिजे। हे कोणाकोणाच्या संपर्कात आहेत, कोणाचं भय आहे यांना, कोणाकोणा आरोपीला यांना वाचवलं। आता माझा जीव गेला तर चालेल पण मी मागणी हटणार। माझ्या कुटुंबावर ज्यावेळेस तुम्ही आणता ना त्यावेळेस मी सोडणार नाही। करू द्या माझ्यावर काय गुन्हे दाखल करतायत ते, ज्या पद्धतीने ते वागतात हे अशी पद्धतीची वागणूक ती एका आमदाराला। त्याच्यामुळे मी आता संविधान हातात घेऊन जस्टिस मला तसं मिळणार नाही तर संविधान हातात घेऊन मी जस्टिस मागतोय। जर या संविधानावर या पोलिसांचा विश्वास नसेल तर सांगून द्या आमचा विश्वास नाही आहे। सतरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, तुम्ही काय फक्त शोबाजीसाठी वापरता का? तुम्ही म्हणता ना सज्जनांचं रक्षण करण्याला सतरक्षण आहे आणि दुर्जनाचं राजकारणासाठी खलनिग्रहण आहे। मग दुर्बाळे नावाचा तो दुर्जन तो डायरेक्ट मला मारायच्या धमक्या देतोय, माझ्या कुटुंबाला संपवायच्या धमक्या देतोय, तुम्ही हातावर हात धरून बसलेले आहात। हे चालणार नाही। महाराष्ट्रात देशात कायद्याचं राज्य आहे, हे चालणार नाही। मी मेलो तर चालन पण चालू देणार नाही।
मारून टाकावं यांनी मला, गोळ्या घ्याव्या एसपींनी आणि या पोलिसांनी, इथंच मारून टाकावं मला. मी उठणार नाही आज. खरं तर मुख्यमंत्र्यांचा फोन येणं अपेक्षित होता, फोन आला नाही, काय सांगणार? त्यांचा फोन नाही आला म्हणून मी दुबळा झालो असं नाही, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे की त्यांच्या महायुतीत सत्तेत सहभागी असलेल्या एखाद्या आमदारावर जर अशी परिस्थिती येत असेल, तुम्ही विचारू शकता काय झालं नेमकं, तुम्ही पोलिसाला आदेश देऊ शकता. राजकारणाच्या ठिकाणी, पण मी महाराष्ट्रातले 12.5 कोटी जनतेतला एक घटक आहे ना. माझ्या कुटुंबावर चाल करून साले हरामखोर मला मारायची भाषा करत असतील, मी मेल्यावर हे चालवतील का माझं घर, की माझ्या लेकरांना पोचतील? मी मरणाला घाबरणारा माणूस नाही, याच्यापेक्षा जास्त सोसलेला आहे मी जीवनामध्ये. मी घाबरणारा, मी राजकारणातला नंतर आहे, पण मी चळवळीतला आहे, अमोल मिटकरी चळवळीतला आहे. त्याच्यामुळे मी घाबरणारा नाही. हे ज्या पद्धतीने हे चालू केलं आहे तमाशा या पोलीसवाल्यांनी, मुख्यमंत्र्यांनी दखल नाही घेतली तर मी काही दुर्बळ होऊन बसणार नाही. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला विचारलं, अजितदादांनी, माझ्यासाठी विषय संपला, बाकी कोणी विचारो ना विचारो. तुम्ही म्हटलं की राष्ट्रवादीतले इतरही आमदार आहेत, त्यांनी समोर यायला पाहिजे, बोललं पाहिजे. अशा पद्धतीनं जर मनसे बोलत असेल, राज ठाकरे जर अजित पवारांना बोलत असेल, तर बाकी आमदारांनी बोललं पाहिजे. त्या तुम्ही बोलले, तुम्ही हा मुद्दा लावून धरलेला आहे. माझ्या पक्षाच्या आमदारांना जर असं वाटत असेल का मिटकरीची गाडी फुटली आणि उद्या त्यांच्यावर असा प्रसंग येऊ शकत नाही, तर तसा प्रसंग कोणावर येऊ शकतो? कारण हे गुंडे, या गुंड्याकडून पण एक आदर्श घ्यायसारखा आहे. यांच्या मालकाला मी सुपारी बाददार म्हटलं नव्हतं किंवा तसा त्याचा उल्लेख पण केला नव्हता. याच्या मालकावर बोलल्याबरोबर 10 वेगवेगळ्या सुरात 10 भुंकायला लागले. अरे त्याच्या नेत्यावर बोलल्यानंतर त्यांचं रक्त गरम होतं, अजितदादावर बोलल्यानंतर तुम्ही का गरम होत नाही? एक रुपाली ठोंबरे, सूरज चव्हाण, उमेश पाटील हे 2-4 अपवाद जर सोडले तर बाकी पक्षातलं आमदारांनी पण बोलायला पाहिजे. का त्यांचं थोबाड बंद ना करत तुम्ही? राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना विनंती आहे की यांचं थोबाड रंगवा, यांचं थोबाड बंद करा. ज्या पद्धतीने मनसेची टुकार लोक बोलतायत ना, जीवे मारण्याची धमकी, तुम्हाला बरं वाटतंय का तुमच्या भावाला असं त्रास होतोय म्हणून? मी त्यांच्या कुबड्यांवर जगणारा माणूस नाही. त्यांनी बोलले तर बोलले, नाही बोलले तर बोलले. मी शांतता ठेवली. स्वप्नीलजी, मी जर त्या दिवशी उद्रेक केला असता ना, या पोलिसांना फेस आला असता तोंडाला. शांतता ठेवली, कोणीही कार्यकर्त्याला कुठं पुढे जाऊ दिलं नाही. माझे कार्यकर्ते बघा, CCTV चेक करा, एकाने कुठे हे नाही केलं. यांच्या इंटेलिजन्स ब्युरोचं, म्हणजे जे यांची गुप्तचर यंत्रणा आहे, त्यांनी पण माहिती घ्यावी की आम्ही कोणाला खुन्नस पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला आहे का. तो कार्यकर्ता जो आम्हाला मारायला आला होता त्याच्याप्रती पण आम्ही संवेदना व्यक्त केल्या की त्याच्या मनात नव्हतं की दगड मारावं, पण या कर्णबाळ्यांना चिथावणी दिली. कर्णबाळा कोणाच्या भरोशावर लपलाय आज? फक्त अकोला पोलिसांच्या आशीर्वादावर. तर अकोला पोलिसांचं अभय असल्याचं म्हटलं तर आपल्यासोबत अमोल मिटकरींची मुलगी आहेत. काय सांगशील, वडिलांसाठी तू स्वतः भारताचे संविधान घेऊन या ठिकाणी आलेली आहे? जसं तुम्हाला माहिती आहे की संविधान जस्टिस देतं, लेजिस्लेचर आणि डेमोक्रेसी याच्यावर संविधान बांधलेलं आहे. तर संविधानमुळे आम्हाला जस्टिस भेटू शकतं, याच्यावर आम्ही ठामपणे उभे राहू आणि आम्हाला जस्टिस भेटेलच. ते भेटेपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. काय भीती वाटते? वडिलांनी सांगितली की मुलं घाबरलेले आहेत, घरचे काय वाटते? ज्या पद्धतीनं वडिलांवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे, भीतीचं वातावरण आहे असं सांगतायत, काय सांगशील? भीतीचं वातावरण तर घरी पण आहे, बट आज मला माझ्या पप्पासोबत उभं राहायचं होतं म्हणून मी स्कूल सोडून पप्पासोबत आलेली आहे आणि ते जस्टिस भेटेपर्यंत आम्ही दोघं पण इथून उठणार नाही. पोलिसांना काय आव्हान करशील? मी पोलिसांना एकच आवाहन करेन की जो पण माझ्या पप्पांवर हल्ला करणार किंवा आमच्या गाडीवर हल्ला करणार त्याला लवकरात लवकर पकडावं. याच्याशिवाय मी काही बोलणार नाही. हो, आपल्यासोबत आहेत. काय सांगणार तुम्ही? लोकशाही अण्णाभाऊ साठेचा फोटो घेऊन या ठिकाणी आलेत, काय मागणी आहे? कर्णबाळा लवकरात लवकर SP साहेबांनी अरेस्ट करून त्यांच्यावर त्याला अटक केली पाहिजे व त्याचा PCR चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. तो कशामुळे इथून पडून गेला 2-3 दिवसात, त्याला SP साहेबांचं पाठबळ आहे का किंवा सुपारी बाददारचं SP साहेबांना पाठबळ आहे का, हेही शोधलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. तर आपण बघू शकतो अमोल मिटकरी आहे, त्यांचे भाऊ आणि मुलगी या ठिकाणी जे आहे ते अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर बसलेले आहेत. मागील अर्धा तासांपासून जे आहे ते या ठिकाणी ते ठिय्या मांडून बसलेले आहेत. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.